दादा सीताराम बडे बोलतोय. बीडमध्ये दुकान आहे माझं. हा बोला. मी तुमचाच कार्यकर्ता आहे. हा बोला. ते आता कुंडलिक बापूचा कॉल रेकॉर्ड व्हायरल झालाय की धनंजय मुंडेची बीडमध्ये गाडी फोडायची आणि त्याला 2 दगड मारायचे. हा हा बापू योग्य आहे का ते? सॉरी दादा. योग्य नाहीये ती. मला बी आता रेकॉर्डिंग आली. आता ती चुकीच आहे ना ते बोल. आता आपण कोण काय बोलतो आपण कसं ठरवायचं? नाही दादा ऐका ना, तुमच्या प्रवेश होता त्या दिवशी प्रताप म्हात्रेच्या गाडीत मी होतो बरं का. हो तुमच्यासोबत आम्ही कायम आहेत. मग आता जर आपण एवढा इतक्या वर्षापासून- जातीय द्वेष असेल दादा, ती योग्य आहे का? आम्ही इतक्या वर्षापासून 2006 पासून काम करतो. तुम्हाला कधी जाणवलं का? मला दादा तुम्ही इतकी मदत केली माझ्या प्रत्येक मॅटरमध्ये. हा किशोर भाऊची मदत झाली मला. अर्जुन दादा नलवडेच्या ह्यानी तुमच्याकडे आलेलो माणूस आहे मी. हो प्रताप दादाच्या ह्यानी पण. हे योग्य आहे का समजा? जातीय द्वेषने जर कुंडलिक बापू जर बोलत असते गाडी फोडायची, ती योग्य आहे का? हा? चुकीचं आहे ना. तुम्ही एक जिल्हा प्रमुख म्हणून दादा ऐका ना, तुमचा कार्यकर्ता म्हणून मला तुमच्याकडून एक अपेक्षा आहे. सांगा ना. प्रतिक्रिया पाहिजे मला तुमच्याकडून. मी तुमचा कार्यकर्ता दादा सच्चा. नाही नाही प्रतिक्रिया काय आहे तर हे कोणाबद्दलच आपण कुणीच बोलू नये. ऐका जातीवाद दादा ऐका ना, हा मला जातीवाद कळत नव्हता. हा हा मी फक्त अनिल दादा जगताप ह्या माणसाचा कार्यकर्ता होतो. नाही आपण आता 2040 वर झालं काम करतो. जातीला कधी बघितलंय का आपण? नाही तुम्ही कधीच बघितलं नाही. मी जेवढे वेळेस ऑफिसला आलोय तुमच्या जातीच्या विरोधात आलो तरी तुम्ही मला मदत केली. हा हा पण ह्याच्यावर दादा काहीतरी प्रतिक्रिया द्या. असं बी प्रतिक्रिया काय? जे आता आपण रेकॉर्डिंग ऐकली ना ते योग्य नाही. असं बोलायला नाही पाहिजे. अहो दादा तुमच्या सोबत आम्ही होतो. नाही बोलायला पाहिजे. तुमच्या सोबत आम्ही होतो. आम्हाला फोडलं त्या माणसाने दादा. शिवराज बांगरच्या विरोधात प्रतिक्रिया द्या म्हणत होता हा हा की हा अनिल जगतापचा कार्यकर्ता. ह्याच्या विरोधात प्राध्यापक शिवराज बांगरच्या विरोधात प्रतिक्रिया भाई सीताराम बडेंनी द्यावी. मी दिली नाही दादा. मी म्हणलं मी अनिल दादाच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या विरोधात प्रतिक्रिया देणार नाही.